बघा प्रज्ञाशोध मध्ये स्कॉलरशिप मध्ये असे पण प्रश्न येतात, दिलेल्या शब्दांमधील जोडाक्षरे किती, जोडाक्षरे किती ते शोधा आणि लिहा। तर याच्यासाठी 2-3च महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका। सगळ्यात महत्वाचं आपण मागे पण शिकलोय बघा, आपण शिकलोय क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे, व्हेरी गुड, क्ष ज्ञ ही जोडाक्षरे आहेत। कारण याच्यामध्ये काय होतं, एकापेक्षा जास्त व्यंजनांचा आवाज येतो। व्यंजन माहितीये ना तुम्हाला, कोणते व्यंजन सांगा? क ते ज्ञ हे व्यंजन आहेत, बरोबर। आणि स्वर कोणते? अ ते आहा हे आहेत आपले स्वर। जेव्हा व्यंजनाच्या पुढे स्वर येतो तेव्हा जोडाक्षर होत, पण जेव्हा व्यंजन आणि व्यंजन जोडून येतं तेव्हा काय बनतो? जोडाक्षर। मग बघा क्ष क्ष क चा आवाज आला आणि श चा, म्हणून हे काय आहे? जोडाक्षर। ज्ञ मध्ये सांगा, ज्ञ व्हेरी गुड, छान। द न आणि य या 3 व्यंजनांचा आवाज येतो, म्हणून ह्यांना जोडाक्षर म्हणतात। जरीही तुमच्या मुळाक्षराच्या व्यंजनांच्या लिस्ट मध्ये असले तरी देखील। त्याचबरोबर हे अक्षर बघा, काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? श्री, बरं श्र, ओके। मग हे येतात का रे त्र आणि श्र क ते ज्ञ मध्ये? नाही येत, कारण ह्याचा आवाज येतानाच व्यंजनांना जोडून आलेला असतो, ही असतानाच जोडाक्षरे आहेत। बघा त्र, त्र असं आहे बघा, तला र जोडला की झाला त्र। त्याचप्रमाणे श्र, काय आवाज आला बघा? श्र, शला र जोडलाय म्हणून श्र। मग बघा ही 4 अक्षर काय आहेत? जोडाक्षरे। जरी इथं कुणाचा पाय मोडलेला नाही दिसला, कुणाला य जोडलेला नाही दिसला, ह नाही जोडलेला दिसला, तरी देखील ही काय आहेत? जोडाक्षरे आहेत। हा पहिला महत्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ओके। ही जोडाक्षरे आहेत। आता दुसरा नियम महत्वाचा, पहिला शब्द आहे बघा, काय लिहिलंय? मग सांगा बरं, हा व जोडाक्षरे नाही। कसं काय नाही? व्हेरी गुड, रू रू हे जेव्हा अक्षरांना जोडले जातात ते स्वरच जोडलेले आहेत, मग त्याला म्हणायचं का जोडाक्षर? नाही। मग बघा वृक्षवासी मधला वृ, कृष्णा मधला कृ, अजून सांगा सृष्टी मधला सृ, पृथ्वी मधला पृ, अजून दृष्टी मधला द्रु, बरोबर। तृप्ती मधला तृ, कृती मधला कृ, क झालाय ना, वेगळं सांगा, अजून सांगा। वृ झाला, मृ, मृणाल म्हणतो बघा आपण, मृणाल, मृगमय, बरं ठीक आहे। ज्या व्यंजनांना असा रू जोडला जातो ती जोडाक्षरे नाहीत, दिसत असली तरी नाहीत। हे 2 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर तुम्ही कोणताही प्रश्न जोडाक्षरावरचा सोडवू शकता। सोपं का नाही? बघा वृ, कृ, सृ, पृ ही अक्षरे जोडाक्षरे, जरी हा वेगळा वाटला, हा उकार नाहीये, बरोबर,
मग तुम्हाला वाटेल अरे बापरे हे काहीतरी रचं जोडाक्षर दिसते, आवाज पण रचा येतोय, पण नाही. खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवायची आपल्याला. हे वरची अक्षरे जोडाक्षरे दिसत नसली तरी जोडाक्षरे, आणि ही जोडाक्षरे वाटत असली तरी ही जोडाक्षरे नाहीत. मग चला आपल्या मेन प्रश्नावर जाऊ आपण, मूळ प्रश्नावर. वृक्षवासी, ज्ञान, पत्र, श्रीधर. सांगा किती जोडाक्षर आलीत सगळी मिळून? 4. कोणती कोणती? बरोबर. हे जोडाक्षर नाही. क्ष आहे बघा, एक सापडला. न्य आहे बरोबर, 2 सापडले. 3 सापडला. श्री 4 सापडले. बघा आपल्याकडे एकूण किती आलेत? 4 जोडाक्षर ह्या प्रश्नामध्ये आलेले आहेत. आहे का नाही सोपं? लक्षात राहील ना शिव? आवडलं तुम्हाला आज हे शिकायला? चला घ्या लिहून पटकन.